असो. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. तुकोबाराय कोणाला भाग्यवंत म्हणतात? जे पंढरीरायाला शरण गेले त्यांना आम्ही तया, जे पंढरीराया शरण गेले तया भाग्यवंत म्हणो. आता तुकोबाराय तुम्ही भाग्यवंत त्यांना म्हणतात, शरण गेलेल्यांना. पण शरण जाणे म्हणजे काय? तर शरण जाणे म्हणजे काय? तर माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधी का गांग रिघाले जैसे. जैसे गांग महोदधी रिघाले तैसे तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ. ज्याप्रमाणे गांग म्हणजे काय? गंगेचे पाणी. गंगेचं पाणी ज्याप्रमाणे सर्वस्व आपलं समुद्राला अर्पण करते. गंगा नदी जाता जाता गंगेचे काही प्रत्येक गोष्टीला काही गौण प्रयोजन असते आणि काही मुख्य प्रयोजन असतात. गंगेचं सुद्धा गौण प्रयोजन सांगितलं. फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जैसे गंगेचे आप पापताप फेडीत तिरीचे पादप पोखीत समुद्रा जाय. बरोबर आहे. तर गंगेचं पाणी ज्याप्रमाणे पाप जे स्नान करण्यासाठी येतील त्यांचं पाप नाहीसं करते, त्यांचा ताप नाहीसा करते. तीरावरती जे काही पादप म्हणजे वृक्ष, पादेन पिबती इति पादपहा, म्हणजे जे पायाने, मूळ त्यांचे पाय आहे असं त्याचं केलेली आहे व्युत्पत्ती. त्या वृक्षांना पादप म्हणतात. म्हणजे त्यांचं पोषण करीत करीत ही गंगा नदी समुद्राला पोहोचते. आणि हे झालं तिचं गौण अशा प्रकारचं प्रयोजन. पण मुख्य प्रयोजन आहे समुद्राला जाऊन मिळणे. गंगा नदी ही गंगोत्री या ठिकाणी उगम पावते आणि 1400 किलोमीटरचा प्रवास करून ती नदी गंगासागर या ठिकाणी सागराला मिळते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा जोवर समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिला पूर्णता प्राप्त होत नाही. मंदिराचं काम जोवरती मंदिरावर कळस स्थापन केला जात नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही. हां मग म्हणूनच ते आता काम पूर्ण आहे, ते आता सर्वांची जबाबदारी आहे पूर्ण करून घ्यायची, नाही का. जोपर्यंत म्हणजे प्राणप्रतिष्ठा जरी झाली तरी कळस जोवर स्थापन होत नाही. कारण माऊली सांगतात, ऐकावी लक्षात. देवळाची या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. जोपर्यंत मंदिरावर कळस स्थापन होत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही. म्हणजे कळस स्थापने वाचून मंदिराचं काम अपूर्ण आहे. आणि समुद्राला मिळाल्या वाचून गंगा ही अपूर्ण आहे. सोन्याला जोपर्यंत 16वा कस लागत नाही. आता 16वा कस म्हणजे हे त्या काळातली भाषा आहे. आजच्या भाषेत सांगायचं झाल्या 24 कॅरेट वगैरे असं काहीतरी त्याला म्हणतात. 24 कॅरेट सोनं म्हणजे 16वा कस जोवर सोन्याला लागत नाही तोवर सोन्याची पूर्णता होत नाही. आणखी उदाहरण सांगतो. एक जोवर येत नाही तोवर शून्याची पूर्णता नाही. म्हणजे मी उदाहरण सांगल्यावर लक्षात येईल. देवळाची पूर्णता कळसामध्ये, गंगेची पूर्णता समुद्राला मिळण्यामध्ये, सोन्याची पूर्णता 16व्या कसामध्ये, शून्याची पूर्णता एकामध्ये, तशी जीवनाची पूर्णता भगवत शरणागतीमध्ये. आता शून्याची पूर्णता एकामध्ये कशी, तर बघा, एकचा अंक आहे, त्या एकच्या अंकासमोर एक शून्य दिला, किती झाले? 10. बरोबर. म्हणजे वाढले किती? 9 वाढले. म्हणजे अगोदर एक होता आणि शून्य दिल्यावर 9 वाढले, झाले 10. आणखी एक शून्य दिलं, आता किती झाले? वाढले किती? 90. आणखी एक शून्य दिलं, आता किती झाले? 1000. वाढले किती? 900. तिकडे कोण म्हटलं 99? तर 900, 90 आणि 900 हे कशाच्या किमती सांगितल्या तुम्ही? शून्याच्या किमती. बरोबर. म्हणजे पहिल्या शून्याची किंमत किती झाली? 9, दुसऱ्या शून्याची 90 आणि तिसऱ्या शून्याची 900. आता एक खोडकर मुलगा आला, त्याने एकचा आकडा पुसून टाकला, आता किती राहिले? किती शून्य? शून्य किती असले? 3 असो का किती असो, शून्याची किंमत हे शून्य आहे. 9, 990, 9, 90, 900 हे तुम्ही शून्याच्या किंमत सांगत होते,
पण शून्याला किंमत नाही असं नाही, शून्याला किंमत जरूर आहे, पण शून्याला किंमत एक असेल तर आहे. म्हणजे शून्याची पूर्णता एकामध्ये, आता तुमच्या लक्षात आलं असेल, शून्याची पूर्णता आहे एकामध्ये. आणखी एक सांगतो उदाहरण, शरीराची पूर्णता कशामध्ये आहे? प्राण असण्यामध्ये आहे. शरीरात जर प्राण नसेल तर याला काय म्हणतात तुमच्याकडे? हां, मड प्रेत वगैरे असं म्हणतात. हां, तर या शरीरात जर प्राण नसेल तर याला काही अर्थ नाही. एक मनुष्य आपल्या मुलीकरिता मुलगा पाहायला गेला आणि आला पाहून, आणि नेमकी त्या पाहून आल्यानंतर माझी भेट झाली. मला म्हणायला लागला, महाराज मुलगा पाहायला गेलो होतो, एवढं चांगलं स्थळ आमच्या मुलीला मिळालं, खूपच चांगलं स्थळ मिळालं. म्हटलं वा 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 वा, खूप चांगली गोष्ट झाली. खूप चांगलं म्हणजे नेमकं काय? खूपच चांगला मुलगा आहे हो. एवढा चांगला आहे काय? नेमकं का कीर्तन करतो का तो? तो म्हणे तसलं काही नाही हो म्हणे. म्हणजे धुडकावून लावलं म्हणे, कीर्तन करणं तर अगदी धुडकावून लावलं त्यानं. मग कीर्तन करत नाही तर काय गायन वगैरे करतो का? काय मृदंग वाजवतो का? तो म्हणला गायन तर अजिबात नाही, आणि मृदंग वाजवतो का? तुमचं झालं का? हां, म्हणून तुमच्याकडे हात दाखवला मी. तर तो तर म्हणे तुमच्या डोक्यात असंच काहीतरी येते हो म्हणे. आता माझ्या डोक्यात दुसरं काय येणार आहे म्हणले. मग म्हटलं ठीक आहे, वाजवत नसेल, गायन करत नसेल, कीर्तन करत नसेल, मग चांगल्या वारकरी घराण्यातला आहे का काय? माळकरी आहे का काय? तो म्हणे अजिबात नाही. मग चांगलं म्हणजे नेमकं काय? आता निकष बदललेले आहे, चांगलं आणि वाईट. निकष, पूर्वीचे निकष वेगळे होते आणि आजचे निकष वेगळे आहे. हां, सरकारचा काही संबंध नाही, समाजावर सरकार आधारित असते. समाज कसा आहे नाही का, आपणच बसवणार आहे का नाही कोणाला? तर असो, तर काय आहे, निकष बदललेले आहे आज, पूर्वीचे निकष वेगळे होते. मग त्याला म्हटलं का हो चांगलं म्हणजे नेमकं काय? त्याने मला आनंदाने सांगितलं, म्हणे महाराज आमच्या मुलीला सासू नाही. वा, म्हटलं वा रे वा, सासू नाही. बरं, अजून काय? तो म्हणे सासरा नाही. वा रे वा. अजून काय? तो म्हणे दीर नाही. बरं, अजून काय? ते घरात जे लवंगी मिरची असते ना बिना लग्नाची, नणंद. हां, ती नणंद पण नाही म्हणे. मग म्हटलं आता या नाही नाहीच्या यादीमध्ये नवरा नाही असं म्हणू नको म्हणजे झालं. हेच चांगलेपणाचे निकष आजचे आहेत. म्हणजे प्रामाणिकपणे आज प्रत्येक माणसाचं हे ठरलेलं आहे. तुम्ही खरं खरं सांगितलं तर आहे, प्रत्येकाचं आज हेच ठरलेलं आहे की मुलगी अशाच घरात द्यायची की घरात गेल्या गेल्या घराची. वा रे वा, विठ्ठल महाराज. मला वाटलं हे मानसिकता आमच्याकडेच आहे का? तुमच्याकडे पण अशीच मानसिकता आहे नाही का? भागाभागात फरक असतो ना. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात. ही मानसिकता तुमच्याकडेही आहे. धन्यवाद, धनुर्वाद. वा रे. तर गेल्या गेल्या घरात मालकीण व्हावी असं वाटते. तर आता मला प्रामाणिकपणे सांगा, तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर घरात गेल्या गेल्या तुम्हाला घराची मालकीण झालेली आवडते ना? हो म्हणा. हां, जर तुम्हाला तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरात गेल्यावर गेल्या गेल्या घराची मालकीण झालेली आवडते, तर दुसऱ्याची मुलगी तुमच्या घरात सून म्हणून आल्यावर ती जर घराची मालकीण होत असेल तर तुमचं पोट का दुखते? नाही, हे निकष आहे असते. बरं, एक जण मुलगा पाहायला गेला, पाहून आला आणि सांगू लागला घरी की चांगलं स्थळ आहे. बरं, कसं काय आहे? विद्वान आहे, घरी प्रॉपर्टी चांगली आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे. दिसायला कसं काय? म्हणजे दिसायलाही सुंदर आहे. बरं, सत्ता आहे का? म्हणे सत्ताही आहे. मॅनेजर आहे का मोठ्या कंपनीचा? बरं, त्याला बुद्धी आहे का? म्हणजे आता हे सर्व असल्यावर बुद्धी असली तर तसं काही नाही. तो म्हणायला लागला, हो बुद्धीसुद्धा आहे त्याला, कुठल्याच वाहनाची वाहन नाही, सर्व वाहन तो आहे. बरं, मग पक्क ठरलं का? आले का पक्क करून? आवडलं का तुम्हाला? तो म्हणे नाही. का? म्हणे त्याच्या शरीरात प्राण नाही. आता सांगा, जर शरीरात प्राण नसेल तर शरीराला काय म्हटलं जाते? प्रेत. मला सांगायचं काय हे लक्षात घ्या. कशाची पूर्णता कशात आहे हे सांगत होतो मी. शरीराची पूर्णता कशात आहे? प्राण असण्यामध्ये आहे. तशी आपल्या जीवनाची पूर्णता ही भगवत शरणागतीमध्ये आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून या ठिकाणी सांगतात,
की जे भगवंताला शरण जातात. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. जो भगवंताला शरण जातो त्याचं हे जीवन सफल होते. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. आणि म्हणून भगवंताची शरणागती सांगितली आणि भगवंताने संपूर्ण भगवद्गीता सांगितली. काय काय सांगितलं गीतेमध्ये? खूप काही सांगितलं. ज्ञान सांगितलं, कर्म सांगितलं, योग सांगितलं, सर्व सांगितलं. पण 18व्या अध्यायामध्ये शेवटी निर्वाळा दिला. काय? सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्माचा परित्याग करून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेल. भगवान परमात्मा सांगतात. अर्जुनाला शेवटी हेच सांगितलं की सगळ्या ग्रंथांचं सार काय असेल? आलोड्य सर्व शास्त्राणी विचार यच पुनः पुनः, इदमेकं सुनिष्पन्नं ध्येयो नारायण सदा. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. मग लोक विचारायला लागले, महाराज ठीक आहे, पंढरीरायाला शरण गेले त्यांना तुम्ही भाग्यवंत म्हणता, बाकीच्यांना भाग्यवंत म्हणत नाही का? महाराज सांगतात, बाकीच्यांना आम्ही अजिबात भाग्यवंत म्हणत नाही. कारण करंटे कपाळ त्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगिनाचे. बाकीच्यांना भाग्यवंत नाहीच नाही म्हणणार, पण करंट कपाळ आहे म्हणणार. बरं, मग महाराज तुम्ही त्यांना पंढरीरायाला शरण जाणाऱ्यांना भाग्यवान म्हणतात, इतरांना भाग्यवान का म्हणत नाही? त्यांनाच भाग्यवंत का म्हणता? महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात, तरणे तरते हा भरवाचा, तरणे तरता हा भरवाचा, तरले हा भरवाचा, तरले हा भरवाचा, तरणे तरले हा भरवाचा, तरणे तरला हा भरवाचा, तरले हा भरवाचा, तरले हा भरवाचा. नाम तारकाचा टचा, नाम तारकाचा टचा, तरणे तरते हा भरवाचा, तरणे तरत्या हा भरवाचा. नाम धारकाचा ठसा, तरले हा भरवाचा, तरले हा भरवाचा. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. का भाग्यवंत म्हणतो? तर जे भगवंताला शरण जातात ते तरले, जे शरण गेले ते तरले, जे शरण जातात ते तरतात, जे शरण जातील ते तरतील. एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच सडी सरले माया जळ. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. ए माम एव प्रपद्यन्ते ते एतां मायां तरन्ति. जे मला शरण येतात ते या माया नदीला तरुण जातात. माया नदी अत्यंत कठीण आहे. ऐसा दुस्तर भवसागर नुलंघवे उल्लंघिता पार. अशा प्रकारचा भवसागर आहे. दुस्तर अशा प्रकारचं या भवसागराचं वर्णन केलेलं आहे. आणि या भवसागरातून तरुण जाणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. पण जे भगवंताला शरण जातात, भगवान परमात्मा त्यांना तारतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याच्यावरती नामधारक म्हणून ठसा उमटलेला आहे तो तरतो. रामायणातलं उदाहरण आहे, जेव्हा रामसेतू बांधणं चालू होतं तेव्हा त्या दगडावरती राम अशा प्रकारचा शब्द लिहित होते आणि तो दगड पाण्यात टाकला की बुडत नव्हता, तरंगत होता. राम नावाने तो दगड तरला आणि हे रामप्रभूंनी पाहिलं की आपल्या नावाने दगड तरतात. मग आपल्या नावाने जर दगड तरत असतील तर आपण टाकलेला दगड का तरणार आणि आपल्या हातचा?
म्हणून रामप्रभू थोडेसे एका बाजूला गेले आणि एक दगड घेतला भला मोठा आणि तो समुद्रामध्ये टाकला आणि पाहतात तर काय, तो दगड पाण्यामध्ये बुडालेला आहे. त्यांना असं वाटलं मोठा दगड असेल, थोडा छोटा घेऊन पाहू. छोटा घेऊन टाकला, तो सुद्धा बुडालेला आहे. तिसऱ्या दगडाला समुद्राला बजावून सांगितलं की माझ्या हातचा दगड, अरे माझ्या नावाने दगड तरतो, माझ्या हातचा दगड बुडायला नाही पाहिजे. समुद्राला सांगितलं समजावून आणि तिसरा दगड टाकला आणि टाकल्याबरोबर तिसरासुद्धा बुडालेला आहे. आणि प्रभूंना असं वाटलं आता आपली फार मोठी फजिती झालेली आहे. आपण दगड तरंगण्यासाठी टाकला पण तो दगड बुडालेला आहे. आपली फजिती कोणी पाहिली तर नाही ना, म्हणून मागे उलटून पाहतात तर मागे हात जोडून उभेच होते. कोण? हनुमंतराय. जोडून या कर उभा सन्मुख समोर. हनुमंतराय मागे उभेच होते. हनुमंतरायांना रामप्रभू विचारतात, हनुमंता तू केव्हा आला? हनुमंतराय सांगतात, पहिल्याच दगडाला आलो. म्हणजे पहिला दगड तुमच्या हातचा बुडला हे सुद्धा मी पाहिलं. मग आता रामप्रभूंना थोडंसं वाईट वाटलं. म्हणजे ठीक आहे हनुमंता, ठीक आहे, बुडाला असेल माझ्या हातचा दगड, पण मला एक कारण सांग, माझ्या नावाने दगड तरतात, मग मी टाकलेला दगड का तरत नाही? तेव्हा हनुमंतराय सांगतात, देवा उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे का रामाचे? नामाचे. तुझ्या नामाचा महिमा काय महिमा आहे तुझ्या नावाचा तुलाही कळणार नाही देवा. तुझ्या नावाने ते दगड तरलेले आहे. बरं मग मी टाकलेला का तरला नाही? तेव्हा हनुमंतरायांनी सांगितलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. हनुमंतराय सांगतात, रामत्वत्तोधिकं नाम इति मे निश्चिता मतिः त्वयाच तारितायोध्या नामनाच भुवनत्रयम्. हनुमंतराय रामप्रभूंना सांगतात की हे प्रभू, तुमच्या माझी अशी इत्तिमे निश्चितामती, हे प्रभू राम त्वत्तः अधिकम, ते नाम म्हणजे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ तुमचं नाम आहे. इतिमे निश्चितामती त्वया अयोध्या तारिता किंतु नामना भुवनत्रयम तारितम. तुम्ही अयोध्या तारून नेली. रामप्रभूंनी जाताना संपूर्ण अयोध्येला तारलं असं चरित्रामध्ये आहे रामप्रभूंच्या. तुम्ही अयोध्या तारली पण संपूर्ण त्रिभुवनाला तारण्याचं सामर्थ्य हे रामनामामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की हे देवा, तुम्ही ज्याचा स्वीकार करता तो तरतो, तुमचा ठसा ज्याच्यावर उमटतो तो तरतो, आणि तुम्ही ज्याला टाकून देता तो बुडतो. आणि म्हणून तुम्ही टाकलेला दगड बुडालेला आहे. म्हणून तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरायचं असेल तर नामधारक रूपी ठसा आपल्या अंतःकरणामध्ये उमटला पाहिजे. आणि म्हणून वारकरी जो आहे तो नामधारक अशा प्रकारचा आहे. आम्ही नामाचे धारक, नेणू प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. वारकरी हा नामधारक अशा प्रकारचा आहे. आणि अशा प्रकारे आणखी ही शरणागती आपल्याला काय काय प्राप्त करून देणारी आहे. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, भक्ती मुक्तीच्या ते फळ, भक्ती मुक्तीचा ते फळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे तळ, भक्ती मुक्तीचे तळ, भक्ती मुक्तीचे स्थळ, भक्ती मुक्तीचे तळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, मुक्ती मुक्तीचे ते फळ, मुक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे तळ, भक्ती मुक्तीचे तळ, भक्ती मुक्तीचे स्थळ, भक्ती मुक्तीचे तळ, भाविक निर्मळ निर्मळ, भक्ती निर्मळ निर्मळ, गोळे भाविक निर्मळ, भाविक निर्मळ, तरले तरले हा भरवसा, 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 तरले तरले हा भरवसा,
मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. भगवंताची शरणागती ही केवळ मुक्ती प्राप्त करून देणारी आहे असं नाही, भुक्तीसुद्धा या ठिकाणी प्राप्त करून देणारी आहे. म्हणून भोळ्या भाविका आणि निर्मळ भाविका हे भुक्तीचे आणि मुक्तीचे निर्मळ स्थळ, निर्मळ शब्द स्थळाकडे सुद्धा आपल्याला लावता येतो नाही का. संत वाङ्मय आहे त्यामध्ये आपल्याला देहली दीपन्यायाने दोन्हीकडे हा शब्द आपल्याला लावता येतो. म्हणून हे स्थळ सर्वच अशा प्रकारे प्राप्त करून देणारं आहे. मग तुकोबारा एवढं तुम्ही सांगत आहात शरणागतीचं, भगवत शरणागती अशी आहे, भगवत शरणागती तशी आहे, तेव्हा तुम्ही हे स्वतःचं सांगता का आणखी कुठेतरी सांगितलेलं आहे? हे गायले गायले पुराणे गायले गायले पुराणे गायले 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 पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले गायले पुराणे गायले गायले पुराणे तुका माने वेदवाणी तुका माने वेदवाणी तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. एकदा सर्वजण भगवंताचं भजन करा, नंतर आपण शेवटच्या चरणाचा विचार पाहू आणि आपली सेवा पूर्ण करूया. सर्वजण एकदा मुखाने नामस्मरण आणि हाताने सर्वांनी टाळीवात. हरी विठोबा रखुमा सर्वांचा आवाज येत नव्हता. एकदा सर्वजण म्हणा हरी हरी. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला
विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 गायले पुराणे तुका म्हणे वेदवाणी. तुकोबरायांना विचारता की हे कोणी सांगितलेलं आहे शरणागती. तेव्हा तुकोबराय सांगतात पुराणामध्ये सुद्धा भगवत शरणागतीचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि वेदाधिकांमध्ये सुद्धा भगवत शरणागतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. पुराणामध्ये कुठं सांगितलं तर श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला शुकाचार्यांच्या चरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर शुकाचार्य जन्म होता बरोबर एका गुफेमध्ये जाऊन समाधी लावून बसले. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळोनी गेले रे. शुकाचार्य गेलेले आहे आणि एका गुफेमध्ये जाऊन समाधी लावलेली आहे पळून जाऊन. आणि बरेच दिवसानंतर व्यास महर्षींना अशी चिंता वाटू लागली की हे भागवत मी निर्माण केलं आणि हे निर्माण केलेलं भागवत याचा प्रचार कोणी करावा. आणि म्हणून अशी चिंता असतानाच एक दिवस त्या आश्रमातले सर्व मुलं वनामध्ये गेले आणि गेल्यानंतर त्या गुफेमध्ये पाहतात तर शुकाचार्य बसलेले आहे. तेजपुंज अशा प्रकारचा योगी त्या ठिकाणी त्यांनी पाहिला आणि आनंद वाटला. त्यांना असं वाटलं या योग्याने उठावं आपल्याबरोबर खेळावं नाचावं गावं. पण योगी काही उठत नव्हता. सर्व मुलं काही लाकडं गोळा करून घरी आले. आल्यानंतर त्यांनी गुरुजींना म्हणजे व्यास महर्षींना सांगितलं की अशा प्रकारचा तेजपुंज योगी आज आम्ही पाहिला. आमची अशी इच्छा होती की त्याने आमच्याबरोबर खेळावं आमच्याबरोबर नाचावं गावं. आणि व्यास महर्षींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं लक्षात आलं की हे आपलेच चिरंजीव आहे. आणि त्यांनी आपल्या त्या मुलांकडे आश्रमातील सर्व आपल्या शिष्यांकडे एक श्लोक त्यांनी लिहून पाठवला की जा आणि हा श्लोक त्या योग्यासमोर म्हणा. तो योगी समाधीतून जागा होईल. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा श्लोक त्यांनी लिहून दिला. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तींच मालां रंध्राण्वेणुरधर सुदयः पूरयन् गीत गोपवृंदैः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन आहे. मुलांनी जाऊन त्या ठिकाणी श्लोक म्हटला. योगी जागा झाला समाधीतून त्यांच्याबरोबर नाचला खेळला. आणि मुलं जेव्हा घरी यायला लागले तेव्हा तो योगी पुन्हा जाऊन आसनावर बसलेला आहे. शुकाचार्य पुन्हा आसनावर बसले. मुलं नाराज होऊन घरी आले. गुरुजींना सांगतात की गुरुजी योगी जागा झाला पण तो आमच्यासोबत यावं अशी इच्छा होती तो आला नाही. व्यास महर्षींना असं वाटलं की लक्षात आलं व्यास महर्षींच्या की भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकून याला स्वरूपाचं वर्णन ऐकून हा जागा तर झाला पण त्याला शंका आली असावी की हा परमात्मा दयाळू आहे का नाही अशी शंका त्याला आली असावी. म्हणून दुसरा श्लोक मुलांकडे लिहून पाठवला. तो श्लोक होता अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचितां ततोन्यम कमवादयालुम शरणम व्रजेम. हा श्लोक लिहून पाठवला. या श्लोकाचा अर्थ आहे की जे पुतना कशी होती अहो बकीयम स्तनकालकुटम. ती बकी बकी म्हणजे पुतना बकासुराची बहीण बकी. इयम बकी म्हणजे तिने स्तनामध्ये आपल्या काळकूट नावाचं विष धारण केलं. स्तनकालकुटम जिघांसया पाय यदप्य साध्वी असाध्वी अपी. ती असाध्वी होती पण तिलासुद्धा धात्री उचिताम गतिम लेभे लेभे गतिम धात्रुचिताम ततोन्यम कमवा दयालुम शरणम व्रजयम. अशी पुतना
जी स्तनामध्ये विष भरून आली, मारण्याकरता आली, तिलाही भगवंताने कोणती गती दिली? तुवा सनकाधिकाचेने माने सायुज्जी सौरसुदिदला पुतने, जे विषाचेनी स्तनपाने मारो आली. जे पुतना विषाचेनी स्तनपाने मारो आली, तिये पुतने तुवा सनकाधिकाचेने माने सायुज्जी सौरसुदिदला. जी स्तनामध्ये विष भरून मारण्याकरता आली, त्या पुतनेला याने कोणती गती प्राप्त करून दिली? जी सनकाधिकांना प्राप्त व्हावी ती गती प्राप्त करून दिली. एवढा दयाळू तो परमात्मा आहे. मग कमवा दयालुम शरणम व्रजेम. मग याच्या व्यतिरिक्त मी कोणाला शरण जाऊ? तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा. विना कोणा शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा. तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखी मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला शरण जाऊ? अशा प्रकारे शरणागती मला सांगायचं का? एवढंच सांगायचं की पुराणाने सुद्धा शरणागतीचं महत्त्व सांगितलं. कमवा दयालुम शरणम व्रजन म्हणजे भागवताने सांगितलं, पुराणाने सांगितलं, वेदाने सुद्धा सांगितलं. गायिले पुराणे तुका म्हणे वेदवाणी, वेदवाणीत सुद्धा सांगितलं. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये आलेली आहे. यो ब्रह्मांडं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमह देवम आत्मबुद्धी प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. जो सृष्टीच्या पूर्वी ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्याच्याकडे वेदज्ञान पाठवून देतो, अशा त्या परमात्म्याला मुमुक्षु असलेलो मी शरण आहे. म्हणजे शरणागतीचं महत्त्व वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून महाराज सांगतात, गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी, विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारे अभंगाचा थोडक्यामध्ये आपण अर्थ पाहिला. यथामती यथावकाश अभंगाचा अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी हा अत्यंत भव्य दिव्य आणि अलौकिक अशा प्रकारचा हा उत्सव आहे. संख्या छोटी असली तरी सर्व विशेष अशा प्रकारे सर्व लोक अत्यंत शेवटपर्यंत प्रसन्न चेहरे सर्वांनी मला दिले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कारण काही ठिकाणी महाराज भरपूर श्रोते असतात, पण ते श्रोते पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून असं वाटत नाही कीर्तन करा. असं वाटते फुलं वाहावे, गुलाल वाहावा, श्रद्धांजली वाहून निघून जा असं वाटते. पण इथं तुम्ही मला प्रतिसाद देत राहिले म्हणून हे कीर्तन पुढे आपलं व्यवस्थित करता आलं. कारण श्रोत्यांवर अवलंबून असते. श्रोते समोर बसलेले कसे आहे त्यावर कीर्तनकाराचं अवलंबून असते. श्रोते जर का जांभळ्या देत असतील, झोपा काढत असतील, नाही का, काही काही ठिकाणी अशी परिस्थिती सुरुवातपासून जे लोक झोपतात तर शेवट कुंडलिक झाल्यावरच उठतात. म्हणजे झोपा जर समोरचे काढत असतील, आता का झोपतात त्याचीही सुद्धा कारण आहे. एका ठिकाणी विचारलं का हो, एका ठिकाणी प्रवचन होतं माझं, जे सुरुवातीला लोक झोपले, प्रवचन झाल्यावरच उठले. मग त्यांना मी विचारलं का हो, कोणी प्रवचन ऐकत नव्हतं, सर्वच झोपले. तेव्हा ते सांगत होते, महाराज तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जेही सांगणार ते बरोबरच सांगणार, त्यामुळे तुमचं प्रवचन ऐकायची आम्हाला गरजच नाही, म्हणून आम्ही झोपलो. असे सुद्धा काही ठिकाणी पाहायला सापडते. पण या ठिकाणी तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तुमचंच महत्त्व माऊलीसुद्धा सांगतात, नाही का, प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. महिषाची मूर्ती म्हटलेलं आहे. सर्व श्रोत्यांनाच तुमच्यावर अशा प्रकारे अवलंबून आहे. तेव्हा सर्व श्रोतृगणांच्या चरणी सर्व टाळकरी मंडळी महाराजांनी उत्कृष्ट अशा प्रकारे सर्व टाळकरी मंडळींनी साथ दिली. मृदंगाचार्य महाराज यांनी सुद्धा उत्कृष्ट अशा प्रकारे आनंददायक अशा प्रकारे त्यांनी साथ केलेली आहे. विणेकरी बाबा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं की महाराजांनी या ठिकाणी एवढ्या सगळ्या कष्टातून हे उभं केलेलं आहे, तेव्हा महाराजांना सहकार्य करणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. एवढंच नाही, या ठिकाणी खूप मोठ्या महाराजांनी एवढे मोठे स्वप्न पाहिलेले आहे. आणि एवढे मोठे स्वप्न, आता हे त्याचं फक्त एक उदाहरण आहे. एवढं ज्या अर्थी त्यांनी केलं त्या अर्थी ते सर्व पूर्ण होणारच आहे. हे निळकंठेश्वराची अशा प्रकारची कृपा आहे. आम्ही निळकंठेश्वराला नुसतं महाराजजींना आमचा विषय झाला असं की निळकंठेश्वराची आपण स्थापना करायची. आपण मंदिर तर बांधून ठेवलं, पण लवकरात लवकर स्थापना झाली पाहिजे. आपण लवकरात लवकर निळकंठेश्वराला या ठिकाणी आणू असा विचार केल्याबरोबर आम्हाला एवढे या ठिकाणी अनुकूल भाव या ठिकाणी निर्माण झाले, एवढे अनुकूल वातावरण निर्माण झालं. सर्वच गोष्टी आम्हाला सहज उपलब्ध या ठिकाणी होत गेल्या. म्हणजे देव आणायचं म्हटल्याबरोबर महाराज आहे ना, महाराज सांगतील तुम्हाला की देव आणायचं नुसतं एवढं म्हटल्याबरोबर आमचे सर्व मनोरथ पूर्ण या ठिकाणी झालेले आहे. आता देवच या ठिकाणी आलेला आहे. आता
काहीही अशा प्रकारची उणीव आपल्याला होत नाही. देव घरा आला आला देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला आला देव घरा आला. आता देवच आपल्याकडे आलेला आहे, आता कशाचीच उणीव नाही. जेव्हा भगवान परमात्मा जर आपल्या जवळ आलेला, आता आपल्याला कशाची उणीव पडणार नाही. तेव्हा भोलेनाथाकरिता आपण थोडंसं अर्पण करा. भोलेनाथ आपल्याला एक पाऊल आपण देवाकरता टाकला, देव आपल्याकरता 1000 पावलं टाकणार आहे. तुम्ही फक्त एक जल जरी अर्पण केलं भोलेनाथाला, तरी भोलेनाथ आपल्याला त्याच्या कित्येक पटीने देणार आहे. आणि म्हणून काही आपलंसुद्धा कर्तव्य आहे. भगवंताचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा असंची. भगवत कार्यामध्ये आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. भगवान परमात्मा आपलं सर्व काही अशा प्रकारे करतो, अगोदर आपण भगवंताला सर्व काही आपण अर्पण केलं पाहिजे. तेव्हा राहिलेलं जे कार्य आहे ते कार्य आपल्या पंचक्रोशीची सर्वांची अशा प्रकारे जबाबदारी आहे. तेव्हा महाराजांना आपण या ठिकाणी सहकार्य करा. अत्यंत संघर्षातून महाराजांनी उभं केलेलं आहे. आणि तेव्हा महाराजांना जर तुम्ही सहकार्य केलं तर त्यांचं अशा प्रकारे हे करण्याचं त्यांची शक्ती आणखी अशा प्रकारे वाढेल आणि हे कार्य आणखी मोठं अशा प्रकारे होईल. तेव्हा महाराजांच्या हातून अशाच प्रकारचं उत्तरोत्तर कार्य घडत राहो. भगवान परमात्मा त्यांनी हाती घेतलेलं कार्य परिपूर्णत्वास नेहो, अशाच प्रकारची आपण भगवान नीलकंठेश्वराला प्रार्थना करूया. आणि या आश्रमामध्ये असेच उत्सव उत्तरोत्तर होत राहो आणि आपणा सर्वांना कायमस्वरूपी ज्ञान अशा प्रकारे ज्ञानाची आणि भोजनाची सर्वच प्रकारचा आस्वाद आपल्याला या ठिकाणी मिळत राहावा, अशा प्रकारची आपण नीलकंठेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया. अत्यंत परमार्थमय वातावरण आहे. या ठिकाणी आल्यानंतरचे स्पंदनं काही वेगळे आहे. कुठेही गेल्यानंतर त्या ठिकाणचे स्पंदन आपल्याला सांगतात की हे ठिकाण कसं आहे. कुठेही गेल्यानंतर तसं या ठिकाणी आल्या जी प्रसन्नता मनामध्ये निर्माण झाली ती इतरत्र नाही होत. बंगल्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा ती होत नाही, जी या आश्रमामध्ये आल्यानंतर सर्व झाडंझुडं आहे. कसं या ठिकाणी नंदनवन करून टाकलेलं आहे, अजूनही करायचं आहे. तेव्हा झालेली सेवा नीलकंठेश्वराच्या चरणी अर्पण करून जे काही या ठिकाणी योग्य असेल ते सर्व आमच्या गुरुवर्यांचं आहे. गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर, शास्त्री बाबा, राऊत बाबा, त्याचप्रमाणे ऋषिकेश या ठिकाणी आमचे सर्व गुरुजी, त्या सर्व गुरुजनांचा आहे. नाथजी असतील, आमचे स्वामी शांतीधर्मानंदजी असतील, कैलास आश्रमचे गुरुवर्य असतील आणि त्याचप्रमाणे सर्व मोठमोठ्या सर्व गुरुवर्यांचं आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून आणि योगायोग या ठिकाणी सेवा करण्याचं मला सद्भाग्य प्राप्त झालं. महाराजजींनी तशा प्रकारे मला आज्ञा केली आणि ही सेवा आज नीलकंठेश्वराच्या चरणी अर्पण करताना मलासुद्धा अत्यंत आनंद होत आहे. एकदा सर्वजण संतांचं भजन होईल आणि त्यानंतर काय सूचना असतील महाराज पुढच्या सांगतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हे जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हरिभक्तपरायण सिद्धेश्वर महाराज शास्त्री, हरिभक्तपरायण रामराव महाराज तांदळे. गाइले पुराने 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 गाइले पुराने
गायले पुराणे 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 तुका मने वेदवाणे तुका मने वेदवाणे तुका मने वेदवाणी तुका मने वेदवाणी पुरले ते पुराणे के घोके पुरले ते तरले तरले हादे अभाव तरले तरले तरती हा बरवसा 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 नाम तारकाचा ठसा नाम तारकाचा ठसा नाम तारकाचा ठसा तरले तरणे हा बरवसा तरले तरणे हा बरवसा तरले तरणे हा बरवसा तरले तरणे हा बरवसा नामदार का जटसा नामदार काचा नामदार काचा टसा नामदार तरले
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले कोरे बेवा कोणी होत एक राज महाराज तुम्ही शुद्ध अधिकार एक राज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया किंकारा एक राज महाराज तुम्ही शुद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिकावरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय पंढरेश्वर भगवान की जय बाबा की जय मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनुहरिही. गेल्या 2 दिवसांपासून चालू असलेला हा भगवान श्री निळकंठेश्वराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि त्या महोत्सवामध्ये आज दिवसभरामध्ये सकाळी शिवलीलामृताचं